अल्पावधीत सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण न्यूज चॅनल दक्ष टाइम्स 24 लाईव्ह सबस्क्राइब करून कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका। नमस्कार, मी दत्ताजी जगताप आपले दक्ष टाइम्स 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत करतो। आपण पाहणार आहोत आजचे विधानसभेच्या संदर्भात वैशिष्ट्यपूर्ण बातमी। या उमेदवारीला शरद पवारांनी दाखविला हिरवा कंदील। जिरायत भागातील उमद्या तरुणाची विधानसभेच्या निवडणुकीत उडी, याबाबत सविस्तर वृत्त आपण पाहू। MIDC साकळे उपसा जलसिंचन प्रकल्प, विसापूरचा कोकणीमध्ये समावेश, उपजिल्हा रुग्णालय हे प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित असून सामान्य जनता नव्या उमेदवारांच्या शोधात असून गेली 30 वर्ष आपण प्रशासकीय कामकाज जवळून पाहिल्यानं लोकांचे आपण देणे लागतो। या सामाजिक बांधिलकीतून आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कडून उमेदवाराची मागणी केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे माजी उपाध्यक्ष श्रीनिवास नाईक यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलं। खासदार शरद पवार यांना अनेक जण भेटत आहेत, पण आपण सुरुवातीलाच भेटलो, काम करण्याची इच्छा प्रदर्शित केली। खासदार शरद पवार यांनी अनुकूलता दाखविली असे सांगून श्रीगोंदा मतदारसंघात अनेक प्रश्न निर्माण झाले, त्यात रेल्वे प्रश्न देखील आहे। तालुक्यात 4 रेल्वे स्थानक असून नसल्यासारखे आहेत। या प्रश्नी कोणी पुढारी बोलत नाही, पण आपण खासदार निलेश लंके यांना भेटून नगर येथे मीटिंग घेण्यास तयार केले आणि त्यांनी अधिकारी वर्गाला बोलून तात्काळ कारवाई करण्यास सांगितले। असे काम व्हावे, याच धर्तीवर आपण सर्व प्रश्न सोडू असे नाईक दक्ष टाइम्स 24 ला बोलताना म्हणाले। उद्याची विधानसभा 2024 ची तर आज आपल्याला लढायचे म्हणलं तर भौगोलिक अभ्यास श्रीगोंदा तालुक्याचा आपण सगळं केला पाहिजे। गेले 3-4 महिने मी प्रत्येक गावात वाडी वस्ती सगळं फिरलो, लोकांचे काय समस्या आहे, काय नाही, काय कामं केले पाहिजे, काय नाही, ह्या गोष्टी सगळे निर्णय घेऊन मी आज निर्णय तुम्हाला सर्व पत्रकार बंधूंना बोलून घेतला। आज आपण विधानसभा लढवायची। प्रशासनाचा गेली 25-30 वर्षाचा अनुभव श्रीगोंदा तालुक्यात MIDCचा विषय असेल, साखळाचा विषय असेल, ग्रामीण उपरुग्णालय असेल, सीझर आपल्या हॉस्पिटलमध्ये सीझरची व्यवस्था नाही। सर्वसामान्य माणसांनी जायचं कुठं? ज्या लोकांकडे मोठे घरदार पैसेवाले त्याच्या पॉलिसी ते बाहेर करू शकतात, पण सर्वसामान्य महिलांनी आपलं सीझर म्हणा सोलापूर कुठं करणार कुठं? आणि तरुणांसाठी माझं एकच स्वप्न आहे, श्रीगोंदा तालुक्यात जे आता जे अधिग्रहण झालं लोणी आणि बेलोंडी ह्यामध्ये त्या ठिकाणी 100% मी जर विधानसभेला मोठ्या साहेबांनी पवार साहेबांनी मला संधी दिली, महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी जर संधी दिली तर त्या संधीचं सोनं करणार। श्रीगोंदा तालुक्यात जे राहिलेले प्रश्न आहे ते सगळं मार्ग करणार। कारण प्रशासन कसं चालवायचं हा अनुभव मला गेले मी 30-25 वर्ष सगळं बघितलेलं आहे। कोणत्या गोष्टीचा पाठपुरावा खूप महत्त्वाचा आहे। साखळा योजना असेल, इलेक्शन आलं का साखळा योजना येते, आज जवळजवळ ट्रक भर आज कागदपत्र जमा झाले असतात। आज 25 वर्षात काय कोणी कारवाईच करत नाही साखळायचा। महिला सबलीकरणचा विषय असेल, आपला महिलाला इलेक्शन पर्यंत आलं इकडे जायचं तिकडे परत, आपल्या महिलाचा विषय नाही आहे, तरुणचा विषय नाही। आज पत्रकार बंधू आपला पत्रकार भाऊंचा विषय राहिलेला आहे। आपल्या श्रीगोंदा तालुक्यात विसापूर असेल, श्रीगोंदा असेल, बेलोंडी असेल, काष्टी असेल, हे फक्त रेल्वे स्टेशन म्हणाले आपल्याला। हे रेल्वे स्टेशन फक्त म्हणाला एक सुद्धा गाडी थांबत नाही। मी खासदार निलेश लंके साहेबांना विनंती करून गेल्या आठवड्यात मी मीटिंग लावून हा विषय मार्गी लावला। कारण दौंडून गाडी निघली का डायरेक्ट गाडी कुठं जाते? नगरला जाते। कुणीतरी याचा विषय बोलणार आहे का? नाही। आज संध्याकाळी 6 वाजले का श्रीगोंदा ST डेपोतून पुण्याला जायला गाडी नाही, नगरला जायला गाडी नाही, रेल्वेने सर्वसामान्य मुलं शिक्षणासाठी कुठं जाणार? त्यामुळं पवार साहेब मला विनंती करून सांगितलं, साहेब मला तुतारी द्या, मी इतक्या दिवस काम केलं तालुक्यात, मला संधी दिली तर 100% मी श्रीगोंदा तालुका सुजलम सुफलम केल्याशिवाय मी राहणार नाही। पक्षाला विनंती केलेली एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला एक उमेदवारी द्या। असं थोडी साखर सम्राट असला पाहिजे, शिक्षण सम्राट असलं पाहिजे, म्हणून मी विनंती केली साहेबाला, म्हणलं द्या। खूप काम केलं श्रीगोंदा तालुक्यासाठी, सर्वसामान्य जनतेसाठी आयुष्य मी माझं सगळं अर्पण केलेलं आहे। शेवटच्या श्वासापर्यंत श्रीगोंदासाठी मी लढायला तयार आहे। मी साहेबांना 8-10 दिवसापूर्वी भेटलो। यांच्या आपल्या तालुक्यातले नेते भेटायच्या आधी माझी पवार साहेबांची भेट झालेली, जयंत पाटील साहेबांची भेट झालेली यांच्या आधी, पण मी बोललो नाही। माझं काम सर्वसामान्य माणसाला करत राहायचं। आता रोज यायला लागलं, हे भेटले ते भेटले। श्रीगोंदा जनतेला बी कळायला पाहिजे ना, निवास नाईक सुद्धा इच्छुक आहे, ते सुद्धा पवार साहेबाला भेटले। पडद्यामाग राहिलं तर आता पडद्याच्या पुढे यायचा। महाविकास आघाडीची काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, कोणाला आत्रच उमेदवारी कोणाला झालेले नाही। हे जेव्हा फायनल तेव्हा बसणार, त्यासाठी
की मेरिटवर उमेदवारी भेटणार आहे असं समजा आपण कुठे कमी पडलो पवार साहेबांना निर्णय घेणारे कोण श्रेष्ठ आहे ना. हे इलेक्शन धन नाट्यासारखं इलेक्शन होणार नाही. हे साखर सम्राट असो काय असो असं हे क्रायटेरिया उमेदवारी भेटणार नाही. म्हणजे महाराष्ट्रात पवार साहेबाला आणि या महाविकास आघाडीला अशा माणसाला संधी द्यायची जो काहीतरी करण्याची क्षमता आहे, नवीन चेहरा संधीची. किंवा सामान्य लोकांनी जर जनतेने जर इलेक्शन हातात घेतलं मतदान करणारे कोण आहे? सर्वसामान्य जनताचे ना. म्हणून मी साहेबाला विनंती केली संधी द्या मला, संधीचं सोनं करतो मी श्रीगोंदा तालुक्याचं. काम करण्याची इच्छाशक्ती जर आपल्या राजकारण्याने दाखवली असती तर MIDC साखळी उपसा सिंचन प्रकल्प पूर्ण होऊन मतदारसंघ समृद्ध झाला असता. पण दर निवडणुकीला हेच प्रश्न घेऊन उमेदवार आपल्याकडे येतात. हे चित्र बदलण्यासाठी मी निवडणूक लढणार असल्याचं नाईक यांनी सांगितलं. आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्ह श्रीगोंदा.